अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली असून नेवासा फाटा परिसरातील 3 लॉजिंगवर काल सायंकाळी धडक कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। नेमकं काय घडलं पाहूया या विशेष वृत्तातून। नमस्कार, मी ज्ञानदा आणि तुम्ही बघायला सुरुवात केली आहे न्यूज 24 महाराष्ट्र, वेध महाराष्ट्राचा। अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार काल दिनांक 9 मे 2026 रोजी नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक मुक्कम सुदर्शन यांच्या आदेशानुसार जिल्हाभर अवैध धंद्यांविरोधात विशेष कारवाया सुरू करण्यात आल्या आहेत। याच पार्श्वभूमीवर नेवासा फाटा परिसरातील हॉटेल नामगंगा, हॉटेल मित्रप्रेम आणि तिरंगा लॉजिंग या 3 ठिकाणी शेवगाव येथील भरारी पथकाने धडक छापा टाकला। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या लॉजिंगमध्ये कथितरित्या वैश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई करण्यात आली। या कारवाई दरम्यान अंदाजे 10 ते 12 महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे। तसेच संबंधित ठिकाणांवरील काही व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांचीही चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाबाबत अधिकृत माहिती अद्याप पोलीस विभागाकडून जाहीर करण्यात आलेली नाही। त्यामुळे पुढील तपासानंतर आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अवैध धंद्यांविरोधातील पोलिसांच्या या कारवाईमुळे नेवासा फाटा परिसरात मोठी चर्चा रंगली असून स्थानिक नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत केले जात आहे। या प्रकरणातील अधिकृत माहिती आणि पुढील अपडेट्स मिळताच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू। तोपर्यंत बघत रहा न्यूज 24 महाराष्ट्र, वेध महाराष्ट्राचा।